Hello students, now we will discuss about the indices that having index in the rational form. म्हणजेच या सेशन मध्ये आपण अशा इंडायसेस बद्दल डिस्कस करणार आहोत ज्या इंडायसेसचा इंडेक्स हा रॅशनल फॉर्म मध्ये असणार आहे. आता रॅशनल फॉर्म किंवा रॅशनल नंबर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. मीन्स असे सर्व नंबर्स जे नंबर्स p बाय q किंवा a अपॉन b किंवा n अपॉन m च्या फॉर्म मध्ये असतात अशा नंबरचा आपण म्हणतो रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल 3 अपॉन 2, 5 अपॉन 7, 7 अपॉन 9 हे सर्व एक्झाम्पल्स काय रॅशनल नंबरचे एक्झाम्पल आहेत. तर आता आपण अशा इंडायसेस बद्दलच डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट्स, इंडायसेसला रीड कशा प्रकारे करतात याबद्दल आपण आधी सुद्धा डिस्कस केलेला आहे. मीन्स 2 चा पॉवर जर 2 असेल लाईक दिस, तर या 2 चा जो हा पॉवर आहे 2 त्याला आपण स्क्वेअर असं म्हणतो. देन 2 चा पॉवर जर 3 असेल तर या 3 ला आपण क्यूब म्हणतो. तसेच 2 चा पॉवर जर 4 असेल मीन्स कुठल्याही नॉन झिरो नंबरचा पॉवर जर 4 असेल, फॉर एक्झाम्पल 2 रेज टू दी पॉवर 4, तर या 4 ला आपण फोर्थ पॉवर असं म्हणतो. फोर्थ पॉवर असं म्हणतो. देन 2 चा पॉवर जर 5 असेल लाईक दिस, तर याला आपण म्हणतो फिफ्थ पॉवर. तसेच 2 चा पॉवर जर 6 असेल तर त्याला आपण म्हणतो 6 पॉवर. देन पॉवर जर 7 असेल त्याला आपण म्हणतो 7th पॉवर. तसेच कुठल्याही इंडायसेस मध्ये जर इंडेक्स हा 1 अपॉनच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला सुद्धा आपण कशा प्रकारे रीड केले जाते हे बघितलं आहे. फॉर एक्झाम्पल 3 रेज टू दी पॉवर 1 अपॉन 4. तर बघा या इंडायसेस मध्ये जो हा 1 आहे तो आहे आपला मेन पॉवर आणि हा जो 4 आहे याला आपण म्हणतो रूट. म्हणजेच 3 रेज टू दी पॉवर 1 बाय 4 या इंडायसेसला जे आपल्याला लिहायला सांगतात तेव्हा आपण याला म्हणतो, इथे 1 अपॉन 4 आहे म्हणून इथे आपण म्हणणार फोर्थ रूट ऑफ देन बेस दॅट इज 3. तर आपण म्हणणार फोर्थ रूट ऑफ 3. आता आपण याचं अजून एक एक्झाम्पल बघूया, जसे की 6 रेज टू दी पॉवर 1 अपॉन 7. तर बघा इथे सुद्धा जो मेन पॉवर आहे तो आहे 1, पण जर आपल्याला 7 ला रीड करायचं असेल मीन्स रूटला जर रीड करायचं असेल तर आपण त्याला म्हणणार 7 रूट ऑफ 6 बिकॉज इथे बेस आहे 6. त्यामुळे 6 रेज टू दी पॉवर 1 अपॉन 7 ला आपण म्हणणार 7th रूट ऑफ 6. पण स्टुडंट्स, आता जर तुम्हाला इंडायसेस मध्ये या 1 च्या जागी जर दुसरा कुठला नंबर दिला जसे की 2, 3, 4, तर त्यावेळेस त्या इंडायसेसला कशा प्रकारे रीड केल्या जाते याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. 3 रेज टू दी पॉवर 5 अपॉन 6. तर बघा या एक्झाम्पल मध्ये हा जो 3 आहे तो आहे बेस आणि इंडेक्स आहे 5 अपॉन 6. पण या 5 अपॉन 6 मध्ये जो न्यूमरेटर आहे मीन्स जो वरचा नंबर आहे 5 त्याला आपण म्हणणार मेन पॉवर आणि 6 मीन्स जो डिनोमिनेटर आहे त्याला आपण म्हणणार रूट. तर बघा जेव्हा आपल्याला या इंडायसेसला रीड करायचं असेल तेव्हा आपण आधी 5 ला मीन्स मेन पॉवरला रीड करणार, देन रूटला आणि त्यानंतर 3 ला. तर सुरुवात करूया 5 पासून. तर 5 हा मेन पॉवर आहे त्यामुळे याला आपण म्हणणार फिफ्थ पॉवर ऑफ, बिकॉज हा मेन पॉवर आहे त्यामुळे याला आपण म्हणणार फिफ्थ पॉवर ऑफ. देन डिनोमिनेटर म्हणजे जो रूट आहे तो आहे 6, तर याला आपण म्हणतो 6th रूट ऑफ. आणि लास्टला बेस, तर बेस आहे 3, तर इथे असणार फिफ्थ पॉवर ऑफ 6th रूट ऑफ 3 लाईक दिस. देन सेकंड एक्झाम्पल घेऊया. 2 रेज टू दी पॉवर 3 अपॉन 5. तर बघा इथे सुद्धा जो इंडेक्स आहे 3 अपॉन 5, तर यामध्ये मेन पॉवर आहे 3 त्यामुळे याला आपण आधी रीड करणार आणि त्यानंतर रूटला मीन्स 5 ला आणि लास्टला बेस. तर इथे आपण म्हणणार
आता 3 हा मेन पॉवर आहे, मीन्स इथे म्हणणार आपण क्यूब ऑफ, देन 5 ला काय रीड करणार, यस, 5th रूट ऑफ, आणि त्यानंतर बेस ॲज इट इज, दॅट इज 2, मीन्स 2 रेज टू द पॉवर 3/5 ला आपण म्हणणार क्यूब ऑफ 5th रूट ऑफ 2. देन अजून एक एक्झाम्पल घेऊया, 9 रेज टू द पॉवर 6/4. तर बघा या एक्झाम्पल मध्ये मेन पॉवर आहे 6, त्यामुळे याला आपण म्हणणार 6th पॉवर ऑफ. देन रूट मध्ये काय आहे 4, तर इथे डिनोमिनेटर 4 असल्यामुळे आपण याला म्हणणार 4th रूट ऑफ. फोर्थ रूट ऑफ काय असणार आहे, बेस, दॅट इज 9, तर इथे असणार 4th रूट ऑफ 9. तर बघा 9 रेज टू द पॉवर 6/4 ला आपण रीड करताना म्हणणार 6th पॉवर ऑफ 4th रूट ऑफ 9. पण स्टुडंट्स या सर्व इंडायसिसला तुम्ही अजून एका वेने सुद्धा रीड करू शकता. ते कसं ते आता आपण बघूया. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल होतं आपलं 3 रेज टू द पॉवर 5/6. तर यामध्ये आधी आपण मेन पॉवरला रीड केलं, देन रूटला आणि त्यानंतर 3 ला. पण यालाच रीड करताना आधी आपण असं सुद्धा करू शकतो की आधी या 6 ला म्हणजे रूटला रीड करायचं, देन मेन पॉवरला आणि त्यानंतर बेसला. तर ते आपण कशा प्रकारे रीड करू शकतो हे बघा. तर बघा 6 हा रूट आहे आणि या 6 ला जर आधी रीड करायचं असेल तर आपण म्हणणार 6th रूट ऑफ, आणि यानंतर मेन पॉवर दॅट इज 5, मीन्स इथे येणार 5th पॉवर ऑफ. आणि त्यानंतर जो आपला बेस आहे तो ॲज इट इज राहणार, दॅट इज 3, तर इथे येणार ऑफ 3. मीन्स या एक्झाम्पलला तुम्ही 5th पॉवर ऑफ 6 रूट ऑफ 3 किंवा 6 रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 3 असं सुद्धा म्हणू शकता. देन सेकंड एक्झाम्पल होतं 2 रेज टू द पॉवर 3/5. तर याला सुद्धा आपण या प्रकारे लिहून बघूया. तर बघा इथे जो आपला रूट होता तो होता 5, मीन्स इथे सुद्धा काय असणार 5th रूट ऑफ, देन मेन पॉवर दॅट इज 3, मीन्स इथे असणार 5th रूट ऑफ क्यूब ऑफ, देन बेस ॲज इट इज दॅट इज 2, मीन्स याला आपण लिहू शकतो 5th रूट ऑफ क्यूब ऑफ 2. देन लास्ट एक्झाम्पल आहे 6th पॉवर ऑफ 4th रूट ऑफ 9. तर याला जर आपल्याला उलट लिहायचं असेल, मीन्स आधी जर रूटला लिहायचं असेल आणि देन मेन पॉवरला, तर इथे आपण लिहू शकतो 4th रूट ऑफ, देन 6 हा मेन पॉवर आहे त्यामुळे ते येणार 4th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ. देन बेस ॲज इट इज दॅट इज 9. तर स्टुडंट्स या प्रकारे कुठल्याही रॅशनल फॉर्म मध्ये असणाऱ्या इंडायसिसला तुम्ही इझिली लिहू शकता.